होळीचा सण अवघ्या देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो। सण साजरा करताना म्हणतात बुरा न मानो होली है। बुरा न मानो होली है हे वाक्य बीडच्या पोलिसांनी आणि न्यायाधीशांनी भलतंच सिरियसली घेतले। धुळवडीचे रंग उधळताना आपण काय करतोय याचं भान बीडचे न्यायाधीशही बहुधा विसरलेत। बीडच्या संतोष देशमुखांची हत्या होताना जे काही झालं त्यांना अवघा महाराष्ट्र हादरला, पण हत्येनंतर सरकारी यंत्रणांनी आपल्या कार्यक्षमतेचे असे काही पुरावे दिलेत की त्यानं महाराष्ट्र संतापला। महाराष्ट्र हादरला काय आणि महाराष्ट्र संतापला काय त्यानं या व्यवस्थेला काही फरक पडत नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार्जशीटची शाईही अजून सुकली नाहीये। तोच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश धुळवड खेळायला उतरले आणि त्याही एकत्र, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, निलंबित पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि बीड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले। आता हे तिघ कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। यातले राजेश पाटील आणि प्रशांत महाजन हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित झाले, तर सुधीर भाजीपाले हे देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश। ज्या प्रकरणात राजेश पाटील आणि प्रशांत महाजन निलंबित आहेत त्याच प्रकरणात न्यायाधीश असलेले सुधीर भाजीपाले हे एकत्र धुळवड खेळत आहेत आणि यावरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त करत आक्षेप घेतलाय। पहिले जेव्हा मी बघितले माझा विश्वास बसेना। मी 10 वेळा आधी त्याला विचारलं की बाबा नक्की ना, मग मी अमुक फोटो गुगल करून शोधत होते की बाबा असं कसं होऊ शकतो। म्हणजे जज त्या 2 जे पोलीस ऑफिसर होते त्याच्यापैकी एक निलंबित आहे, एकाची ट्रान्सफर झालेली आहे, आणि कशासाठी की ते या आरोपींना सरळ सरळ मदत करत होते। म्हणजे खंडणीच्या दिवशी जेव्हा विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगच्या वेळेस जी पूर्ण टोळी उपस्थित होती त्या टोळीबरोबर तिथे असणारे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन, ज्यांनी तिरंगा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा कट रचला गेला तेव्हा जे उपस्थित होते ते प्रशांत महाजन, हे 2 अधिकारी जर त्याच केस न्यायालयाच्या जज बरोबर होळी खेळत असतील तर अतिशय चुकीचं आहे। आणि कसं आहे की एक जजेससाठी ना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यांना त्याप्रमाणे वागावं लागतं, कारण कोणाच्याही मनात आज प्रश्नचिन्ह नाही आलं पाहिजे। मी आता एक पत्र लिहिणार आहे प्रिन्सिपल जजना की आत्ताच्या आत्ता या इन ऑल फेअरनेस, म्हणजे त्यांच्यावर शंका घेतोय असं नाही, म्हणजे कुठेतरी ती पाल चुकते नक्कीच, म्हणजे आपण काही देव नाही, आपण माणसं आहोत आणि प्रत्येकाला वाटेल की अशा जजकडे हे प्रकरण राहणं चुकीचं ठरेल, म्हणून हे प्रकरण यांच्याकडनं तातडीने काढून घेण्यात यावं असं पत्र मी प्रिन्सिपल जजना पाठवणार आहे। आता ते केलं त्यांनी तर अतिउत्तम। देशमुख हत्या प्रकरणात पीएसआय राजेश पाटलांवर आरोपींसोबत संगनमत असल्याचा आरोप होता। याच प्रकरणात आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयातील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराडसह राजेश पाटीलही दिसून येतोय। हत्येच्या 1 दिवस आधी राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुलेला भेटल्याचाही आरोप आहे। पीआय प्रशांत महाजन यांनी देशमुख हत्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे। पीआय प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। पोलीस आणि न्यायाधीश हे आपल्या न्यायव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे समाजात वावरताना त्यांनी कायम आपल्यावरील जबाबदारीचं भान राखावं अशी अपेक्षा असते। होळीच्या सणाच्या दिवशी एकमेकांना रंग लावणं, शुभेच्छा देणं यात काही वावगं नाही, पण ज्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला, या निष्काळजीपणामुळे एक व्यक्ती ठेचून मारली गेली, त्याचा परिणाम म्हणून पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची, बदलीची कारवाई झाली। या सगळ्यामुळे कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। त्याच पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याच प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश जर होळीचे रंग उधळत असतील तर आता संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्यायाची अपेक्षा तरी कशी करावी? ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।